महाशासनानं जो जी आय काढलेला आहे हा ओबीसीवर अन्याय आहे. कारण हे जे आरक्षण होतं जे व्ही.पी. सिंगनी म्हणणं लायक लागू केला तेव्हापासूनच ओबीसीला त्या अगोदर ओबीसीला फक्त 10% आरक्षण होतं, तेही शिक्षणामध्ये होतं, नोकऱ्यात. बाकी त्या ठिकाणी राजकीय आरक्षण कुठलंही नव्हतं. त्यामुळे हा जो बोलतदार लोक आहे, सुतार, लोहा, धनगर, साडी, माळी, तेली, हे जे लोक होते ह्या लोकांना राजकीय आरक्षण नसल्यामुळे परंपरेने या ठिकाणी जो काही सरंजामशाही सरकार आज मराठा समाजाचा टोटल कारखाने असोत, बँका असोत, शिक्षण संस्था असोत, या ठिकाणी जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, महानगरपालिका असो, नगरपालिका असो, ग्रामपंचायत असो, या ठिकाणी सर्व मराठा समाजाचे प्रतिनिधी असायचे. आणि प्रतिनिधी हे एकाधिकारशाही निर्माण झाले. काय झालेलं आहे, त्या लोकांनी सर्व एकाधिकारशाहीमुळे देशाचा विकास सुद्धा कमी झालेला आहे. आणि आता मंडल आयोग लागू झाल्यापासून हा जो समाज आहे याला स्वतः सरपंच झाला असेल, कुठे लोहार झाला असेल, कुठे तेली झाला असेल, कशामुळे तर हे ओबीसीमुळे झालं. हे बाकीचे जे मराठा समाजाने कधीच दुसऱ्या समाजाला वर दिलेलं नाही. आणि मराठा समाज आता ओबीसी मध्ये घुसून पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत या ठिकाणी सर्व त्यांचे उमेदवार निवडून आणून हे करणार. या जिल्ह्यामध्ये शेवटच्या पॅरेग्राफमध्ये काय लिहिलेलं आहे की हे जे आरक्षण द्यायचं आहे त्या गावगाड्यामध्ये ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पुन्हा हे जे काही अधिकारी आणि हे असं जमायचं आणि त्यांनीच सर्टिफिकेट द्यायचे. अगोदरच्या काळामध्ये सर्टिफिकेट देते वेळेस तहसीलदार, कलेक्टर ह्यांनी द्यायचे. आता कोण द्यायचं, ह्यांनी द्यायचं, ते सर्टिफिकेट मानायचं. त्यांनी जर पुन्हा गावातल्या सगळ्याच लोकांना दिलं की माझे नातेवाईक आहे, त्याचे हे आहेत, त्यांनाही सर्टिफिकेट द्यायचं. आणि अशा रीतीनं जर केलं तर काय होणार आहे, ओबीसीला कुठेही जागा राहणार नाही. सर्व ओबीसीचे होण्याचे ओबीसीचं कोणीही या प्रतिनिधी म्हणून निवडून येणार नाही. आणि यामुळे काय होणार आहे, ओबीसीवर अन्याय होणार आहे. ओबीसी अन्याय झाला म्हणजे एक समाज, एक चाक जर खराब झाला तर समाजाचं बाकीचं काय होणार आहे, बाकीचा समाजाची बिघड होणार आहे. त्यामुळे हे अन्याय ओबीसीवर आहे. यामुळे सरकारचा आम्ही निषेधही करतो आणि सरकारने हे बिल वापस घ्यावं, नाही तर आम्हाला मोठं आंदोलन करावं लागेल, ओबीसी मध्ये जनजागृती करावं लागेल आणि त्याशिवाय होणार नाही. मराठा समाजाला शैक्षणिक नोकरीमध्ये आरक्षण द्यायला आमचा हरकत नाही आणि त्यांना दिलं पाहिजे. ते तो सुद्धा समाज गरीब आहे नाही असं मान्य नाही, पण हे आम्हाला मान्य नाही. राजकीय आरक्षण हे आम्हाला मान्य नाही. शैक्षणिक आणि सामाजिक, शैक्षणिक आणि नोकरीविषयक त्यांना सवलती दिल्याच पाहिजेत. मराठा समाजाला त्यांना वसतिगृह केले पाहिजे. आता जे केलेलं आहे सध्या महाराष्ट्र सरकारने असं दिसून येतंय की त्या ओबीसीच्या सवलती आहेत त्या सर्व ओबीसीच्या सवलती कमी केल्या आहेत आणि याच्या माध्यमातून मराठा समाजाला सर्व सवलती दिल्या आहेत. त्यांना बजेट दिलेलं आहे आणि ओबीसीचं बजेट 1% कमी झालेलं आहे आणि त्यामुळं ओबीसीचा विकास होणार नाही. यामुळे आमचा फक्त त्यांना विरोध एवढाच आहे, राजकीय आरक्षण त्यांना नको आणि शैक्षणिक आणि नोकरीविषयक आरक्षण त्यांना द्यायला हरकत नाही असं आमचं मत आहे.